name is Shravani Rahul Raksore. We know that today is the death anniversary of Savitribai Phule. सर्वप्रथम मी त्यांच्या चरणी अभिवादन करते आणि आता सर्वांनी इतके भाषण केले त्यातील एक गोष्ट तुम्हाला पटली का ह्याचा विचार करा की सगळेजण म्हणले की अगोदर फक्त महिलांना चूल आणि मूल त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण ही गोष्ट तुम्हाला कितपत खरी वाटते जर अगोदर महिलांना फक्त चूल आणि मूल असलं असतं आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार नसला असता तर आज राजमाता जिजाऊंचं नाव आपण घेतलं असतं का पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव आपण घेतलं असतं का त्यांनी जर शिकलाच नसता तर आज पूर्ण जगाने त्यांचं नाव कशासाठी घेतलं असतं हे बरोबर आहे की सावित्री फुलेंनी मुलींची पहिली शाळा उघडली त्यांना शिकवलं हे अगदी बरोबर आहे पण हे केव्हा जेव्हा स्वतंत्र चळवळीमध्ये महिलांना शिक्षण देणं हे थांबलं होतं तेव्हा त्यांनी शिक्षण देण्याची पुनर्स्थापना केली होती फक्त ते रिस्टार्ट केलं होतं पण या अगोदर शिक्षणाचा अधिकार होता महिलांना जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या फक्त चूल आणि मूल करत बसल्या असत्या तर पूर्ण जगाने त्यांचं नाव घेतलंच नसतं त्यांनी बाहेर जाऊन युद्ध केले त्यांनी पूर्ण राज्य चालवलं म्हणून आज आपण त्यांचं नाव घेतो त्यामुळे असं आपण म्हणूच शकत नाही की अगोदर महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता हे चुकीचं असं नाही की सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा उघडली जो मध्ये गॅप पडला होता त्यानंतर त्यांनी फक्त त्याची पुनर्स्थापना केली होती ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि अगोदर महिलांना शिक्षणाचा अधिकार हा होता नव्हता असं नाही महिलांना फक्त चूल आणि मूल असं नव्हतं तर आपल्याला शिकवलं जात नाही ना तेवढं अगोदर महिलांना शिकवलं जात होतं आता आपल्याला युद्धकला ही शिकवली जाते का आपल्या घरचे म्हणतात का आपल्याला तुम्ही युद्धकला शिकायला जा पण अगोदरच्या काळामध्ये महिलांना युद्ध शिकवली जायची आता आपल्याला शिकवली जात नाहीत आपल्या घरचे घाबरतात काहीतर तिथे जाऊन उगेच म्हणतात पण अगोदरच्या काळात महिलांना युद्धकला ही शिकवली जात होती त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महिलांना अगोदर शिक्षणाचा अधिकार होता मला माझ्या भाषणातून एवढंच सांगायचं होतं फक्त थँक्यू